बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी शिवतारा खोडके। राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। फॉरेस्ट कमांडर डॉक्टर सिद्धेश्वर भोरे शेतीराजे पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये इथं संचलन सादर होणार आहे। ते अनुमती घेण्यासाठी ध्वजस्तंभाकडे येत आहेत आणि सेकंड परेड कमांडर श्री शहाणे पोकळे आपले पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय कृपा करून या बाजूला कोणी थांबू नये। परेड पर एक परेड कमांडर जवान हाजिर है। परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है। डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी पालकमंत्री महोदयाची अनुमती घेतलेली आहे आणि या संपूर्ण परेडचं निरीक्षण करण्यासाठी ते या वाहनातून रवाना होत आहेत। हा सोहळा संपूर्ण जगाला दाखवणारे आमचे छायाचित्रकार बांधवांची अक्षर टिकण्याची चाललेली धावपळ या झेंडोच्या डाव्या बाजूला जे थांबलेले अधिकारी आणि पोलीस दलातील बांधव त्यांना विनंती आहे, आपल्या मागे बसलेले काही लोक आहेत त्यांना हा सोहळा बघता येणार नाही, त्यासाठी आपण कृपा करून आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी बसावं। कोणीही ट्रॅकवरती किंवा या शामियाच्या बाहेर थांबू नये। आपण सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवावा असा हा सोहळा। या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व जवान या सर्व प्लाटूनचं निरीक्षण करण्यासाठी पालकमंत्री महोदयांचं वाहन रवाना झालेलं आहे।
प्लाटून क्रमांक 1 आहे केंद्रीय राखीव पोलीस बलाची सीआरपीएफ. प्लाटून क्रमांक 2चं निरीक्षण होतं त्याला 37 पदक किंवा ती. प्लाटून क्रमांक 3 धर्मा नियंत्रण पदक. प्लाटून क्रमांक 4 पोलीस मुख्यालय नांदेडचं पदक. प्लाटून क्रमांक 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं पदक. प्लाटून क्रमांक 6 नांदेड शहर विभाग पथक. प्लाटून क्रमांक 7 उतवारा उपविभागाचे पथक. प्लाटून क्रमांक 8 शहर वाहतूक शाखेचं पथक. महाराष्ट्र सुरक्षा बलाचं पथक. या सर्वांचं निरीक्षण झाल्यानंतर या सर्व प्लाटून्सचं निरीक्षण झाल्यानंतर नामदार पालकमंत्री महोदयांचं आगमन या ध्वजस्तंभस्थळी होईल. इथं आल्यानंतर पत्रकार बांधवांना विनंती आहे, कृपा करून आपण थोडंसं गर्दी टाळावी, कमी करावी. आम्हाला ठाऊक आहे की आपण आजचा हा सोहळा संपूर्ण जगभर उद्या पोहोचवणार आहात. उद्या कशाला, आत्ताच्या क्षणीच काही जण तर लाईव्ह करत आहेत. तुमचे मनापासून धन्यवाद. पण कृपा करून आपण आता थोडंसं बाजूला थांबावं, त्यापूर्वी गर्दी टाळावी. माननीय पालकमंत्री नामदार सुरेश चव्हाण साहेबांचं आगमन झालेलं आहे. यानंतर आपल्या सर्वांना मी शुभेच्छा संदेश देतो की नामदार पालकमंत्री महोदय आपके संदेश के उपरांत परेड कुचकालों में मार्च करने की अनुमति प्रदान करें. नामदार पालकमंत्री सुरेश चव्हाण साहेब या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील, त्यांना विनंती आहे. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभास आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, सन्मान्य सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, माझे नागरिक, उपस्थित कर्मचारी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाच्या विकासासाठी, संसदीय लोकशाही प्रणालीसाठी जी सर्वसमावेशक, सर्वांना न्याय देणारी राज्यघटना आवश्यक होती, ती अभ्यासपूर्ण राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख नेतृत्वाखाली साकारली गेली. भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताकासाठी भारतीय राज्यघटना स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीत साकार झाली. या देशात सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे त्याला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जर कुणी उभं असेल तर ती घटना आहे, हे विसरून चालणार नाही. प्रत्येकाला संरक्षण देण्याची खरी ताकद या राज्यघटनेतच आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सर्वांना समान न्याय या मूलभूत पायावर आपली राज्यघटना उभी असल्याने खऱ्या अर्थाने आपल्याला प्रजासत्ताकाला एक वेगळा आयाम लाभला आहे. हा 71वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत असताना गतवर्षी आपण जे काय अनुभवले, जे पाहिले, जे सोसले ते मागे वळून पाहिले
तर प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वर्षभराचा काळ खूप आव्हानात्मक ठरला, मात्र या कठीण काळामध्ये सुद्धा संपूर्ण देशाचे नागरिक, नांदेड जिल्ह्यातील आपले सर्वजण, आपण प्रत्येकाला करोनाला समोर जावं लागलं, परंतु आपण सर्व एकसंघ राहिलो आणि ह्या आव्हानाला आपण समोर गेलो. करोनाच्या या काळात नागरिकांच्या संयमासह शासनाच्या प्रत्येक विभागाने परस्पर समन्वय ठेवून या काळात आलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून दाखवलेली आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाची टीम, आयुर्वेदिक कॉलेज या सर्वांनी आपल्या संयुक्त प्रयत्नातून कोरोनावर मात करण्याकरता बरंच आपण यशस्वी राहिलो आणि आपण तत्परतेने ही सर्व टीम आजही कार्यरत आहे. परंतु अजूनही धोका टरलेला नाही. या सगळ्या मोहिमेला आपण अजूनही चालू ठेवलेलं आहे. कोरोनाच्या लसीकरणाची सर्व यंत्रणा संपूर्ण देशभर राबवली जात आहे. तसाचप्रमाणे आपल्याही जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. तेवढा प्रतिसादही चांगला आपण सर्वांनी त्याला दिला पाहिजे आणि हे संकट टळलं असं मी म्हणणार नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना जी जाहीर केली, माझे कुटुंब माझी जबाबदारी, ती स्वीकारून महाराष्ट्राला समृद्ध आपल्याला करायचं आणि या महामारीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. कोरोनाच्या संकट काळात अनेक प्रश्न निर्माण झाले. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रत्येक युवकाला स्वतःची व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयं वेब पोर्टलमार्फत विविध उपक्रम आपण राबविण्यावर भर दिलेला आहे. महाराष्ट्राच्या इतर विकास कामांकडे सुद्धा अशा मोठ्या आत्मविश्वासाने आपण वळलो आहोत. आपल्या नांदेडच्या विकासासाठी जे काही करता येईल त्याचे नियोजन मधल्या काळात आपण केलेलं आहे. राज्यातील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावं या दृष्टीने मी विचारपूर्वक निर्णय घेऊन मी शासनाकडे प्रस्ताव मांडला. प्रस्तावाला सकारात्मक विचार करून तात्काळ त्याला होकार सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याला होकार दिला आणि याबाबत निर्णयसुद्धा घेतला असून नांदेड ते जालनापर्यंत साधारणतः 194 किलोमीटर स्वतंत्र समृद्धी मार्ग हा निश्चित तयार केला जाईल. या संपूर्ण कामाला जवळपास 6,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे नांदेड ते मुंबईला जाण्याचा मार्ग अधिक सुकर व नजीकचा होणार आहे. त्यात वेळेची सुद्धा बरीच बचत होणार आहे. नांदेड शहरामध्ये नांदेडमध्ये बाफना उड्डाणपूल ते वाजेगाव उड्डाणपूल, गोदावरी नदीवरील नवीन हे अशा प्रकारच्या पुलाची सुद्धा समृद्धी महामार्गाचा एक भाग म्हणून ते कामी आपण हाती घेणार आहोत. आणि त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँकेअंतर्गत नांदेड ते निळा आसना पूल, मुगट कारेगाव फाटा ते बासर येथील IIIT पर्यंत जवळपास 1,325 कोटीचा रस्त्याला सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याचंही भूमिपूजन लवकरच सन्मान्य मुख्यमंत्र्यांना बोलून आम्ही करणार आहोत. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. यावर्षी गत काही वर्षातील पर्जन्यमानाच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्याने कृषी क्षेत्राला पाण्याची मुबलक उपलब्धता झालेली आहे. स्वाभाविकच आहे की ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांना विजेचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कृषी पंपासाठी यावर्षी वाढणारी वीज मागणी लक्षात घेता महाविकास आघाडी शासनाने ऊर्जा विभागामार्फत प्रत्येक कृषी पंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी खास नवीन कृषी पंप जोडणी धोरण जाहीर केलेले आहे. नांदेड जिल्ह्यात असंख्य गावात आजही अंतविधीसाठी स्वतंत्र अशी जागा नसल्यामुळे हाही प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतला आणि त्याचा विचार करून गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी अशा प्रकारची योजना हाती घेतलेली आहे. आज नांदेड तालुक्यातील काही गावांना जमीन प्रदान करण्याचे आदेशही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आम्ही करणार आहोत. जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनासंदर्भात जर का अडचणी भासल्यास तर त्यांना शासन स्थळावर तात्काळ पोहोचता यावं, त्याचं त्यात निराकरण करता यावं या उद्देशाने आपल्या प्रशासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभसुद्धा आपण करत आहोत. आपल्या जिल्ह्यातील बचत गटांना त्यांच्या नेत्रदीपक कार्यासाठी प्रशस्तीपत्र देताना मला विशेष आनंद होत आहे. त्याचबरोबर आपल्या नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छ भारत समर इंटर्नशिप अभियानात अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या युवकांचे मी अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर जिल्ह्यात बेटी बचाव बेटी पढाव अभियानाअंतर्गत जी साक्षरता मोहीम घेतली आहे त्या मोहिमेचं सुद्धा मी या निमित्ताने विशेष कौतुक करतो. आपल्या नांदेड जिल्ह्यात आदिवासी तालुका म्हणून
किनवट हा ओळखला जातो. या तालुक्यातील आदिवासी वाड्यापाड्यात राहणाऱ्या अभ्यासू मुलांना वैद्यकीय क्षेत्रात येता यावे, त्यांना चांगल्या शिक्षणाची विशेषतः नीट परीक्षेबाबत चांगली तयारी करता यावी या दृष्टीने पूर्वतयारी करत असताना मिशन नीट 2021 हा उपक्रम शासकीय आश्रमशाळा किनवट बोधडी येथे सुरू झाला आहे हे सांगताना मला अतिशय आनंद आहे. मित्रांनो, त्यामुळे अधिक वेळ मी आपला घेणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर विकासाला चालना अधिक देण्याची पालकमंत्री या नात्याने मी जबाबदारी स्वीकारत आहे. आपल्या सर्वांचं मोलाचं सहकार्य या निमित्ताने नेहमी लाभत राहील. प्रशासनही ह्या गतिमानतेने या सगळ्या कामाला निश्चित गती देईल अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन स्वातंत्र्य सैनिकाप्रती, ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय. माननीय पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या भाषणानंतर कमांडर डॉक्टर सिद्धेश्वर घोडे आणि सेकंड इन डायरेक्टर कमांडर श्री शहादेव पोटे या 2 अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व प्राथमिक संचालन होईल. पत्रकार आणि छायाचित्रकार बांधवांना विनंती आहे, आपण त्या स्वरूपात करून थांबू नये. त्याच्या पलीकडे आपल्याला थांबावं लागेल. नांदेड पोलीस दलाचे बँड पथक जे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची कला गेलेली आहे, पोचलेली आहे, त्या बँड पथकाच्या तालावर हे सगळं संचलन इथं पार पडेल. पुन्हा एकदा मी विनंती करतो, आपल्या मागे बसलेल्या व्यक्तींच्या समोर कृपा करून कोणी उभं राहू नये. आपण जर समोर आहात तर आपल्या मागच्या व्यक्तीला हा समारंभ दिसणार नाही. त्यामुळे कृपा करून सर्वांनी गोष्टी घेऊन घ्यावी.
त्याचप्रमाणे पुरस्कार कुठेवार प्रवेश करण्याची मनाला
जनतेसाठीची सेवा क्रमांक 108 रुग्ण आहे का? डॉक्टर श्री मराठी आणि आनंदा चालक कृषी विभागात धोरणांतर्गत संतोषवर्धन सातामारी वाईट बाजार अभियान बालाजी गुरुवार आणि आरोग्य सर्वेचे जिल्हा प्रसाद शिक्षक बेटी बचाओ बेटी पढाओ चित्ररथ हनुमान कल्याणकर जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ हे संचलन इथे संपन्न झाल्यानंतर तर फायर ब्रिगेड वी हॅव टू बाय अ न्यू व्हेकल. अर्जुन आहे कोणाची आहे फायर गाडी? म्युन्सिपालिटी बोट वगैरे मागच्या आपण मार्चमध्ये 30 लाखाचा घेऊन दिला आहे. 30 लाख म्हणजे बोर्ड आहे 5 लाख पैसे ठेवले आपण. दॅट इज अ व्हेरी ओल्ड व्हेकल. वी हॅव डिस्पोज इट. काय करायचं आता आपल्याला? आता प्राईस डिस्ट्रीब्युशन ओके. थोडं इथे कंट्रोल केलं माणसं. विनंती आहे सूचना आहे की या बाबतीचे आपण काळजीपूर्वक पालन करावे. सर्वात पहिला सन्मानार्थी आजचा आहे ज्याने आपल्या अशा सामर्थ्याने 3 जणांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला पण एक विद्यार्थी जगू शकला नाही. त्याचं कायम श्रेय या राष्ट्रीय विड्याला आहे. आय मेट शिंदे पुन्हा जोडणार. काल PM साहेब बोलले. कामेश्वर जगन्नाथ वाघमारे याला म्हणाले की असे 3 विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यामध्ये आदित्य गुंडे आणि गजानन श्रीमंगले यांचे प्राण वाचवले. पण एका विद्यार्थ्याचा मात्र थोडं मागे होता, थोडंसं मागे होता. तिकडे जागा त्याच्या मागेच व्हा ना, व्यवस्थित होईल ते. हे मागे जे आहे ना त्या रेषेच्या मागे व्हा म्हणजे ते बरं पडेल जरा सगळं. तात्काळ या ठिकाणी आपण यायचं आहे, मधला वेळ टाळायचा आहे आणि संबंधित विभागाचे आयुक्त विनंती आहे आपण त्यांना क्रमानं उभं करायचं आहे. सीमा सुरक्षा चांगला गेला, उत्तम. कॉंग्रॅच्युलेशन्स. कितवीला आहे तू आता? 9वीला आहे. कुठल्या कुठे आहे? महात्मा जरा काम. हां येस राष्ट्रीय बाल पुरस्कार गुड. विजेता कीप इट अप. कामेश्वर अच्छा का जगन्नाथ वाघमारे यांचा सन्मान पालकमंत्री महोदय बरं ठीक आहे. एक मिनिट इकडे मुलगा आहे सर. यानंतर पालकमंत्री ठाकर बाबांसोबत 3 रुपये लक्षाचा धनादेश चला, thank you. देण्यात येणार आहे. पुढील सन्मानार्थांना विनंती आहे आपण जास्त वेळ त्या ठिकाणी थांबायचे आणि सन्मान स्वीकारण्यासाठी लगेच जायचं आहे. निवडगाव रोही तालुका रायवाड जिल्हा नांदेड इथले हे जवान नमस्कार. या यांना कर्तव्यावर असताना अपूर्णत्व आलेलं आहे. काय पायाला झालंय काय? हो सर बोल त्यामध्ये कुठे होतं तुम्ही? पोस्टेड तुमची? जम्मू 3 लाख रुपयाचा धनादेश आणि ताम्रपत्राचं वितरण असं इकडे या, असं आहे. अच्छा इकडे आपण इकडे या. हां विनंती आपण बाजूला थांबावं. असं अलीकडे अलीकडे या. हां ठीक. कुठं राहता? कुठे आता? घुशीला असता? गुजरीला असता. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना पदक वितरण होणार आहे. नमस्कार 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 नमस्कार. हिमंतराव गायकवाड, पोलीस अधीक्षक, गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये कर्तव्य व कठीण कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचा हा सन्मान आहे. विशेष सेवा पदक पालकमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना देण्यात येईल. श्री विक्रांत गायकवाड यांना विशेष पदक प्रदान करण्यात येत आहे. तुम्हाला मी ते हातातच देतो, मग तुम्ही लावून घ्या. येस येस लावून घ्या. त्यानंतर भगवान भगवले, पोलीस निरीक्षक, पोलीस जवळतील उत्कृष्ट कार्याबद्दल आता तर त्यानंतर ते वेळ लागतो थोडं लावायला. जाहीर झालेला आहे. लागलं नाही, नीट लागलं नंतर राहू त्याची नंतर करून घ्या. लावून घ्या नंतर पडेल. भगवान भगवले श्री योगेश बाबूराव बोधगिरे, पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली जिल्ह्यामध्ये
नक्षलग्रस्त भागामध्ये खडतर आणि कठीण कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात येत आहे. श्री व्यंकट तुकाराम गंगलवाड पोलीस उपनिरीक्षक यांनाही विशेष सेवा पदक. समोर थांबलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब सूचना देत आहेत की कृपा करून आपण इथे थांबू नये, मागे सरकावं. पुढे जागा आहे भरपूर, मागच्या बाजूला थांबू शकता आपण. श्री व्यंकट तुकाराम गंगलवाड यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. शिवकुमार सीताराम बाचावार पोलीस उपनिरीक्षक. श्री गोपाल चंद्रपाल इंद्राळे पोलीस उपनिरीक्षक. श्री बाचावार आणि श्री इंद्राळे यांना दोघांनाही गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागामध्ये खडतर आणि कठीण कर्तव्य बजावल्याबद्दल हा विशेष सेवा पदकाचा सन्मान करण्यात येतो. श्री दिगंबर पांडुरंग पाटील पोलीस उपनिरीक्षक. श्री आनंद मारुती बिच्चेवार पोलीस उपनिरीक्षक. श्री अमोल बाबू जाधव पोलीस कॉन्स्टेबल. श्री खामराव रामराव वानखेडे साहेब पोलीस उपनिरीक्षक. त्यांना पोलीस महासंचालकांनी जाहीर केलेलं सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येईल. श्री संतोष विश्वनाथ सोनसळे नायक आंतरराष्ट्रीय 200 किलोमीटर BRM सायकलिंग स्पर्धेमध्ये त्यांनी ही स्पर्धा 11 तास 45 मिनिटांमध्ये पूर्ण केली आहे. त्यामुळे सायकलिंगचं प्रशस्तीपत्र देण्यात येतं. आणि या स्पर्धेसाठी श्री साईनाथ विश्वनाथ सोनसळे यांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येतं. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये चांगलं काम करणाऱ्या अधिकारी आणि खासगी रुग्णालय शासकीय रुग्णालय यांचं प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर सुदेव देशमुख आणि डॉक्टर राजेश आंबोलीकर या कोविड काळामध्ये अगदी जीवाची बाजी लावून प्राण्याची बाजी लावून काम केलेले हे वैद्यकीय अधिकारी आहेत. डॉक्टर सुदेव देशमुख. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यानंतर डॉक्टर राजेश आंबोलीकर. श्री हरिराम सिंह मेमोरियल सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर नीलकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक. डॉक्टर नीलकंठ भोसीकर आणि त्यांच्यासोबत खूप मोठी मेहनत घेऊन आपल्या सर्व रुग्णांना कोरोना ग्रस्त झालेल्या नागरिकांना खूप मोठी सेवा दिलेली आहे. नांदेड मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर उमेश मोहनराव भालेराव. नवार कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर जितेंद्र हेमंत कुमार नाथानी. डॉक्टर सुनील मसाले. डॉक्टर राहुल महाजन. आर हॉस्पिटल डॉक्टर संजय कदम. डॉक्टर राजेश्वर पवार. लोटस हॉस्पिटल डॉक्टर संजय पडलवार. डॉक्टर रमेश बामणीकर. अपेक्षा क्रिटिकल केअर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर अर्जुन शेटे. डॉक्टर सुरांगी पतंगे. संजीवनी क्रिटिकल केअर सेंटर डॉक्टर प्रल्हाद कोटकर. डॉक्टर वीरेंद्र आहूरिया. रेडुताई क्रिटिकल केअर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर निलेश वास्तवार संचालक डॉक्टर विलास मुसळे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये काम करणारे डॉक्टर दीपेश कुमार शर्मा जिल्हा समन्वयक.
डॉक्टर शरद पवार विभागीय प्रमुख आणि श्री स्वप्नील देशमुख जिल्हा प्रमुख. यानंतर निबंध स्पर्धेमध्ये पुरस्कार देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. उषा नामदेव सूर्यवंशी, प्राची चंद्रकांत गजरारे आणि मुक्ता नारायण पवार आपण तिघांनी तयार आहोत. कोविड काळामध्ये रुग्णसेवा करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान नंतर पालकमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेबांसोबत जिल्हाधिकारी माननीय विपिन ईटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, आयजी माननीय निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक माननीय प्रमोद शेवाळे आणि आयुक्त माननीय सुनील लहाने आणि सोबतच इतर सन्माननीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे संपन्न होतं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती निबंधाची. या निबंध स्पर्धेमधून 3 विद्यार्थी निवडण्यात आलेले आहेत. 10,000 रुपयाचा पहिला पुरस्कार नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि उच्च नामदेव सूर्यवंशी हिला दिला जाणार आहे. 5,000चा पुरस्कार मीनाक्षी देशमुख मेमोरियल ज्युनियर कॉलेजची अर्धाभूतची विद्यार्थिनी आणि प्राची चंद्रकांत गजरारे हिला दिला जाणार आहे. आणि तिसरा पुरस्कार नारायणराव चव्हाण मोदी महाविद्यालयाची विद्यार्थिनी 2,500 ही मुक्ता नारायण पवार हे देण्यात येणार आहे. पुरस्कार घेतल्यानंतर कृपा आपण जास्त वेळ थांबू नये. सर्वांना सूचना आहे विद्यार्थ्यांना पुढे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय यादीमध्ये त्यांची निवड झालेली आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये जिल्हा परिषद शाळेचा निलवान ताजा इथला विद्यार्थी अनिल प्रदीप राऊत त्यांना पण 5% गुण होऊन या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेलं आहे आणि आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिला विद्यार्थी आहे. आपण आता विद्यार्थ्यांचं कौतुक करताना टाळायला गेलं तरी हरकत नाही. याच शाळेचे दुसरे विद्यार्थी ते ग्रामीण मधून आलेले आहे. संस्कृती माधव पेटकुले दोन्ही विद्यार्थ्यांनी समान गुण प्राप्त केलेले आहेत. श्रीराम पब्लिकचे विद्यार्थी प्रद्युम्न निलेश कापडिया हे विद्यार्थ्यांची क्रमाने नावं घेतो. त्यांनी रांगेत वेळेवर यायचं आहे. ज्ञानमाता विद्यालयाचे विद्यार्थी मधुरा माधवराव धोडके, नागराजुना पब्लिक स्कूल, संकल्प अनिल कापडिया, गौरवाचा सन्मान माननीय मंत्री पदांच्या हस्ते झालेला आहे. संकल्प अनिल कापडिया, निनाद दीपक दगडे, नागार्जुना पब्लिक स्कूल, श्रेयस आनंद कृष्णापूरकर. विद्यार्थ्यांना सन्मानपत्र घेऊन आल्यानंतर जाण्यासाठी तुझ्याकडून रस्ता द्या. विद्यार्थ्यांना तिथेच अडकून राहावं लागत आहे. श्रेयस आनंद कृष्णापूरकर, निहार मनीष देशपांडे, विद्यार्थी. त्यानंतर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवलेले राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान होईल. केंद्रीय विद्यालयाची शिवलीला भीमराव कुंभारगावे, शिरीष दिगंबर नरवाडे, जिज्ञासा विद्यालय पुणे, नागार्जुना पब्लिक स्कूल, ऋतिका शिवाजीराव हाके, नागार्जुना पब्लिक स्कूल, हर्षवर्धन शशिभूषण सुकळकर,
ज्ञानमाता विद्याविहार विशाखा संतोष कट्टे, पोलीस बांधवांना विनंती आहे तिथं ती गर्दी थोडी कमी करता. नागार्जुना पब्लिक स्कूल निखिल संजय गिरी, ऑक्सफोर्ड स्कूल वाडी कृष्णा अनंत पाटील, ज्ञानमाता विद्याविहार स्वरा विक्रम चालिकवार, ज्ञानमाता विद्याविहार प्रथमेश महेश चक्रावार, ऑक्सफोर्ड ग्लोबल श्रेयश बालाजी लोहारे, किड्स किंगडम पब्लिक स्कूल श्रेया सुरेश बावलगावे, ऑक्सफोर्ड स्कूल वाडी आदित महावीर घोडके, नागार्जुना पब्लिक स्कूल सुमित बसप्पा कारखेडे, यानंतर यश राजू बल्लेवार आणि आसिफ खान हिदायत खान यांना प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राच्या वतीनं योजनेची किट आणि पुस्तक वाटप होणार आहे. यश राजू बल्लेवार आणि आसिफ खान हिदायत ज्या कोरोनाला तोंड देऊन आपण त्यातून यशस्वी सुखरूपपणे बाहेर पडतो आहोत. या कोरोना काळातील यशस्वी योद्धे यांचा एक प्रातिनिधिक सन्मान इथे होणार आहे. जिल्ह्यात खरं तर आपण सगळ्यांनीच कोरोना काळामध्ये कोरोना योद्ध्यांनी काम केलेलं आहे, पण या सर्वांमधून प्रातिनिधिक म्हणून या मान्यवरांचा सन्मान इथे करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार दैनिक प्रजावाणीचे संपादक प्रकाशक श्री गोवर्धन बिहारी, ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे, छायाचित्रकार ज्ञानेश्वर सुनेगावकर, नंदकुमार केशेकर, श्री उमेश बोरकर, दैनिक सकाळचे उपसंपादक श्री अभय कुळदवाईकर, दैनिक सकाळचे उपसंपादक श्री प्रमोद चौधरी, थांब ना, हलू नको 4040 हा सुन्या सर छायाचित्रकाराचे छायाचित्र घेण्याचा हा योगायोग आपल्या सर्वांना मिळाला. श्री अभय कुळदवाईकर, त्यानंतर दैनिक सकाळचे श्री प्रमोद चौधरी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बांधिलकी असणारा पत्रकार प्रमोद चौधरी यांचा सन्मान आता होतो. यानंतर श्री शिवचरण वाळे, स्वप्नील गायकवाड, राजन मंगरुळकर, श्री बाल नरसय्या अंगली, आमदार कोकणी साहेब, डॉक्टर संतोष बालाजी शिरशीकर, अतिरिक्त जिल्हा समिती पुस्तक, वैद्यकीय अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी डॉक्टर नैमन हे अन्सारी, निवासी वैद्यकीय अधिकारी हनुमंत तुळशीराम जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुमित साहेबराव लोमटे, अधिसेविका श्रीमती शोभा चरडे,
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरमिया खुशालराव साखरे, कर्मचारी रुग्णालयिका सेवा, मेडिकल सुप्रिंटेंडेंट डॉक्टर वाई एस चौहान, डॉक्टर शीतल राठौर, डॉक्टर चंद्रकांत मंडल, डॉक्टर बालाजी शिंदे, डॉक्टर शिवशक्ती पवार, एडीएचओ, उपविभागीय अधिकारी श्री लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी डॉक्टर सचिन भल्लार, निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून भल्लार साहेबांनी या कोरोना काळामध्ये खूप महत्वाचं काम केलं. आपण सर्व जिल्ह्यांनी ते अनुभवले आहे. डॉक्टर सचिन भल्लार उपजिल्हाधिकारी भूसंपादक. श्रीमती संतोष देवते उपजिल्हाधिकारी, అదే ఈడ అశోక సత్కార్ పేరు తీసుకున్నాడు. नायब तहसीलदार श्री विजय कुमार पाटील, అది కాదు కాదు महसूल सहायक श्री बालाजी పురస్కారం चौहान, రా. पुलिस उपाधीक्षक श्री सिद्धेश्वर कुमार, అది పోలీస్ పరేడ్ గ్రౌండ్ గురదల ఘాట్ నుంచి पुलिस निरीक्षक श्री संदीप शिवले, తీసుకోరా బట్టలు నిర్మాణం చేసుకున్నాం. सहायक पुलिस उपनिरीक्षक श्री श्रीराम लक्ष्मीकांत पठाण, विजयकुमार पाटील साहेबांचा सन्मानित झाला. अत्यंत तत्पर आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे आणि अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणून त्यांचा खूप चांगली ओळख त्यांच्यामध्ये आहे. डॉक्टर सिद्धेश्वर कुमार, त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप शिवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवकांत पठाण, या सर्व कोरोना योद्ध्यांचा नामदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यानंतर पालकमंत्री महोदय इथून असं मागलो या समारंभासाठी आलेले ज्येष्ठ पत्रकार, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय अधिकारी आणि आपल्या कपडे करून असं मागलो. मान्यवर यांच्या
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन